तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे ज्या गोष्टीचा अभिमान हा पूर्ण देशाला असला पाहिजे आणि आहेच. या ब्लॉगमध्ये तुम्हाला अशा राजाची मूर्ती पाहायला मिळणार आहे जी भारत देशामध्ये सगळ्यात मोठी. तर आता आपण जातोय मोशीला. त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती जी आहे सर्वात मोठी मूर्ती ती पाहायला तुम्हाला मिळणार आहे. तर जवळपास आपल्यापासून 30 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. आणि जाता जाता आपण भोसरीमध्ये जाणार, तिथून यशला घेणार आहे. यश म्हणजे आपल्या गावाकडचा आहे, मित्र आहे. तो आता पुण्यात शिफ्ट झाला आहे. तर त्याला घेणार आणि त्याच्यापासून मोशी जवळपास 5 किलोमीटर आहे, तिथं जाणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. चला तर जाऊया आता. आणि जाता जाता तुम्हाला आणखी पुण्यातलं ट्रॅफिक सुद्धा दाखवतो, जेणेकरून ट्रॅफिक बघून तुम्हाला समजेल की खेड्यातली लाईफ आणि शहरातील लाईफ कशी असते ते. तर मित्रांनो, हा आहे झेड कॉर्नर आणि हा फेमस आहे बरं का इथला, मांजरी रोडचा आहे ना, हा कॉर्नर लय फेमस आहे. आता जाऊ इथून. मला कसला धुळ आहे दिसता, मला नाही दिसत असेल, जरा क्लिअरिटी दिसत असेल, पण पुढे लय धुळे राहू नाही का. इथून थोडं पुढे गेलं ना की मुंडवा चौक विषय लय जोरात, तिथे जायला नुसतं गर्दी एवढी गर्दी ना, त्याला किती पण वाढवा. म्हणजे अगोदर लय बारका होता, त्यानंतर तिथलं सगळं अतिक्रमण काढलं तरी पण त्याचे हाल तेच आहेत. आता पण गेलो ना पुढे, तुम्हाला दिसतं तिथं गर्दीच दिसेल. फुल ट्रॅफिक जाम असतं, जवळपास 5 मिनिट तरी आपल्याला तिथे थांबावं लागेल. तर बघा, मीच तुम्हाला बोललेलो मुंडवा चौक आज समोरच. आणि ह्या जे पुढे रिक्षावाले चालतात ना, यांच्यापासून कधी पण सावध व्हा. हे कधी पण आडवी तिडवी कुठं घालतात, गाडी सांगता येत काय, त्यांचा विषय वेगळा असतो. आणि वरनं गाडी धडकली की बोंबलायला मोकळीच परत. पूर्ण ट्रॅफिक जाम. तर भांडणं चालू होते रिक्षावाल्यांचे आणि त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन जात. आता समोरची बिल्डिंग दिसली ना, ह्याच्यात गुगल कंपनी आणि त्या काचच्या बिल्डिंग कसा आहे व्ह्यू. त्या बिल्डिंग रिक्षावाल्यांमुळे ट्रॅफिक जाम होतं. तिथं काय आहे ना, सीएनजी पंप आहे आणि मुळे पूर्ण गाड्या तिथं लागलेल्या असतात रस्त्याच्याच कडेने. तिथंच लोक मग लोकांच्या आपदा करून टाकतात सगळी. त्यांची भांडणं, तुझा नंबर पुढे माझा नंबर पुढे. पुढं पुण्यामध्ये आता आयफोन नवीन स्टोअर झालेलं आहे आयफोनचं, इथंच आहे समोर. तर कोपा मॉल आहे ना, ती गवाडी समोर दिसला या बिल्डिंग मध्ये कोपा मॉल आहे. मित्रांनो, आता यश आपल्यापासून आणखी 12 किलोमीटर आहे. हे हेल्मेटने केस बघा कसे झाले, चपटेच झाले इथं. तर आता मी कल्याण नगर एरियात, मी कोरेगाव पार्क मध्ये. अजून इथून 12 किलोमीटर म्हणजे 1 तास लागेल. भरपूर ट्रॅफिक आहे, जाम झालो राव. ते समोर एक तुम्हाला पेट स्टोर आहे, पक्षी विकायला असते, ते दाखवतो. त्यात बारके चिमण्या पण आहेत विकायला. चला जाऊ आता. ऊन तर असलंय ना, जसं काय उन्हाळाच आहे. आणि ट्रॅफिक मध्ये गाडी थांबल्यावर तर जास्तच गरम होते, डायरेक्ट असं घामच येते डोक्यातनं. याने काय ट्रक मध्ये झाड आणले काय की लावायला, बघा तुम्हाला दाखवतो. ते बघा समोरच्या ट्रक मध्ये ना झाडच आणले, असं उपटून आणले का तोडून आणले काय माहिती. काय भरोसा नाही भाऊ, शहरात काय पण करतात, झाडच आणले डायरेक्ट गाडी. चला आता निघू, जाऊ. लय लांब जायचं आणखी. इकडं नुसते नारळ विकायला बसल्यात राहू. 100ला 4 नारळ. आणि आपल्या मांजरी साईडला गेलो ना तर 35 रुपयाला एक नारळ देतो. नुसते फळवाले. आणि विषय म्हणजे ह्या रस्त्याला आहे ना, आर्मीचे भरपूर कॅम्प आहेत राव, ट्रेनिंग सेंटर वगैरे भरपूर आहे. दिवाळी सुट्टीमुळं आर्मी जवान आता घरी निघाले, ते पण दिसले. भारी वाटतं बरं का, पण असं काय बघितलं ना लय भारी वाटतं. इकडे पळानवाले. मला वाटलं इकडे आलं आता ट्रॅफिक कमी झालंय, पण पुढे आले की झालं परत पॅक. झालं परत पॅक. आपल्यापासून जायला 3 किलोमीटर फक्त. काय काय माहिती कोण करतो आता त्याला. हा बघा, हा डॉन आलाय. रस्ता चुकलेला राव, इकडे सरळ गेलो मी पुढं, पुन्हा आलाय आता. चालायचं चल ना, कुठे जायचं आपल्याला. तर मंडळी, फायनली आपण जिथे छत्रपती संभाजी महाराजांची 180 फूट एवढी उंचीची
जी मूर्ती बनते तिथं आलेलो आहे. तुम्हाला येतं आता मी भरपूर काय दाखवलं, ट्रॅफिकमध्ये कुणाचे भांडण झाले, त्यानंतर आयफोनचं स्टोअर आहे नवीन ते दाखवलं, आणि पुण्याचं ट्रॅफिक वगैरे तर तुम्ही आता बघितलंच असेल. तर आता आपण आलो आहे मोशीमध्ये. यशला तिथून घेतलं त्याच्या घरापासून, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आता जिथं छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती तिथं आलो आहे, आणि खरंच एवढी अप्रतिम मूर्ती नाही, एवढी अप्रतिम, नाद नाही नाद. आणि मी ह्याच्या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांची जी मूर्ती बघितली होती ती फलटणला एक गाव होतं काहीतरी, साखरवाडी वगैरे काहीतरी असं गाव होतं, तिथं मी बघितली होती. त्या गावाच्या बाहेर नाही का चौकामध्ये असते तशी बघितली होती. पण एवढी मोठी मूर्ती, आणि मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात मोठी मूर्ती छत्रपती संभाजी महाराजांची, महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून बनलेली ही मूर्ती खरंच खूप अप्रतिम आहे. खूप खूप म्हणजे काय सांगू. इथं आत्ता काम चालू आहे मूर्तीचं. तर त्या कामासाठी आत्ता 2 क्रेन आहेत, एक लहान आहे एक मोठा, आणि एक JCB. आणखी भरपूर काम राहिले. तर आता आपण मूर्ती बघूया, तुम्हाला दाखवतो. गाडी आपण लावलेली तिकडं. आणि जर तुम्ही येत असाल ना, तर मोशीचा जो रस्ता आहे मेन, जर तुम्ही भोसरी साईडने येत असाल तर तिथून अगदी अर्ध्या किलोमीटर एवढ्या अंतरावरच आहे, आणि सहजपणे तुम्हाला रस्त्याच्या कडेने मूर्ती दिसून जाते. आणि ज्यावेळेस मूर्तीला मानवंदना द्यायची होती त्यावेळेस या ठिकाणी 3000 ढोल होते, त्यानंतर 1000 ताशे आणि 500 भगवे ध्वज होते. त्याचबरोबर पाऊससुद्धा होता. अनफॉर्च्युनेटली मला इथं येता नाही आलं, थोडं फॅमिलीच काम होतं, त्याच्यामुळे मी काही येऊ शकलो नाही. परंतु त्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांनी मी आज आलो आहे. परंतु खरंच खूप अप्रतिम आहे. आता आपण काय करू, जिथं मूर्ती शेजारी जाऊ, आणि तिथून तुम्हाला पूर्ण नाही का बाजूने दाखवतो. काम चालू असल्यामुळे आपण काय आतमध्ये नाही जाऊ शकत, परंतु जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार, त्यानंतर वाघाच्या नाही का तोंडावरती संभाजी महाराजांनी एक पाय दिलेला आहे. अशा प्रकारे ही मूर्ती खूप मस्त आहे, खूप मस्त. आणि ज्या प्रकारे काम चालू आहे, मला तर असं वाटतं पर्सनली की जे बेसमेंट आहे, एकदम ग्राउंड फ्लोअर आहे, तिथं म्युझियम टाईप बनवणार आहे असं तर मला वाटतं. कारण ते जर बनवलं, जसं की आपण बाहेरच्या देशातले जर ब्लॉग बघितले ना, तर ते लोक म्युझियममध्ये त्यांची हिस्ट्री वगैरे दाखवलेली असते, फोटो असतात, व्हिडिओ दाखवलेले असतात, त्या प्रकारे. आणि तसंच मला पण आता वाटतंय ज्या प्रकारे काम चालू आहे ग्राउंड फ्लोअरला तसंच काहीतरी होणार आहे. तर चला आता मी समोरच्या दिशेने जाऊन दाखवतो. खरंच मला काय बोलू आता नाही का समजत नाही, एवढी भारी मूर्ती आहे ना. आणि आत्ता म्हणजे ऊन एवढं आहे त्याच्यामुळे कदाचित क्लिअर नाही दिसणार, परंतु ज्यावेळेस थोडा नाही का सूर्यप्रकाश येतोय त्याच्यातून तर मूर्ती अप्रतिमच दिसते. एक नंबर म्हणजे काय सांगू, एवढं मोठं ग्राउंड आहे. ज्या दिवशी मानवंदना होती त्या दिवशी गच्च झालेलं आहे ग्राउंड, पूर्ण भरलेलं आहे ग्राउंड मानवंदनेच्या दिवशी. चला तर आता जाऊया आपण समोरच्या दिशेने, तुम्हाला दाखवतो. तिथं यश फोटो काढतोय, आणि आपल्याला पण फोटो काढायचे बरं का. त्यानंतर आपल्या इंस्टाग्राम ID ला, म्हणजेच गोवर्धन शिंदे व्लॉग्स ह्या इंस्टाग्राम ID आपला, तिथं एक मिनी ब्लॉग टाकेल, किंवा मी एक रील बनवून टाकेल, नक्की टाकेल. तर तिथं जाऊन जर तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. चला आता दाखवतो. पर्यटक भरपूर येत आहेत बरं का, आणखी काम पूर्ण नाही झालेलं, परंतु पर्यटक भरपूर येत आहे तिथं. 4 व्हीलर वगैरे लागलेले आहेत भरपूर, आणि खूप मोठं ग्राउंड आहे इथं, काहीच अडचण नाही. जर तुम्ही येत असाल ना, तर इथं बघा, इथं मागच्या साईडला एक गेट आहे, तिथून तुम्ही या. आणि मला असं वाटलं की ते जे कंपनीचं गेट आहे त्याच्यामुळे तिथून कदाचित नाही जाऊन देणार, परंतु तिथं जे सिक्युरिटी होते त्यांनी बोलले नाही जावं तुम्ही, इथूनच रस्ता आहे. चला आता दाखवतो समोर जाऊन तुम्हाला. अरे राव, आता मी जवळपास किती 28 किलोमीटर आलो आहे, परंतु माझं फिटलं, 28 किलोमीटर फिटलं माझं. मला काहीच वाटत नाही 28 किलोमीटर येण्याचं नाही का. त्याच्या अगोदर पण मी ह्या साईडला आलो होतो, त्यावेळेस इथं काय असं नव्हतं, परंतु जे महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून बनतं आहे, खरंच हिंदू धर्मासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. आणि संभाजी महाराजांचं कार्य त्याच्याशी तर तोडच नाही कोणाची. औरंगजेबाने एवढा त्रास देऊन सुद्धा धर्म बदलला नाही संभाजी महाराजांनी. कोणी हो एवढा नाही का, कोण करू शकतो एवढं धर्मासाठी नाही का. चला आता जाऊ समोरच्या साईडने जाऊन दाखवतो. आणि हे बघा, आणखी संभाजी महाराजांच्या मूर्तीचं काम चालू आहे, भरपूर कामगार आहे तिथं, आणि जे पार्टचं काम चालू आहे आणखी ते पार्ट पण खाली इथं दिसत असेल तुम्हाला. चला क्रेन बघा तिथं, जसं तुम्हाला मी सांगितलेलं 2 क्रेन आणि एक JCB. मोबाईलमध्ये सुद्धा डायरेक्टली दाखवायला हे होतं, अडचण येते. एवढं मोठं संभाजी महाराजांची मूर्ती बनवली इथं. हे बघा, आता हे जर ग्राउंड बघितलं ना, केवढं मोठं ग्राउंड, एवढं सगळं गच्च भरलं होतं.
आत्ता जवळपास 4:30 वाजलेत आणि ऊन पण भरपूर आहे. असं वाटतंय नाही का की नाही का उन्हाळ्यात कसं ऊन असतं तसंच आहे. ट्रॅफिकमध्ये मी ज्यावेळेस येत होतो ना त्यावेळेस तर असं डोक्यातून पाणीच पडत होतं, एवढं गरम होत होतं. खूप भारी राव, म्हणजे वाव, आयुष्यपत कसलं सीन दिसतोय हे बघ, एक नंबर मित्रांनो, खरंच एक नंबर सीन दिसतं. आय होप तुम्हाला एक नक्कीच आवडेल, नक्कीच. एवढं भारी आहे ना, काय बोलू. ज्यावेळेस मूर्तीचं पूर्ण काम होईल त्यावेळेस बघा, इथं पर्यटक एवढे असतील ना, माप नाही माप. आत्ता ऊन होतं तरी पण भरपूर लोक आलेले, आणि ज्यावेळेस पूर्ण काम होईल इथं गार्डन झाल्याच्या नंतर तर बघा मग कसा विषय असेल. खरंच खूप भारी आहे. फाउंटेन वगैरे लावायला पाहिजे भारी वाटतं. फाउंटेन वगैरे लावतील केलं, जेवढं अट्रॅक्टिव्ह होईल ना तेवढं, कारण अगोदरच एवढं भारी दिसतं. संभाजी महाराजांची तलवार कशी दिसते मित्रांनो तुम्हाला, एक नंबर का नाही विषय, लय भारी लय भारी. तुम्ही आता एक ग्राउंड फ्लोअर वगैरे बघितलं असेल, तुम्हाला काय वाटतं का कमेंटमध्ये सांगा की नक्की ह्या ग्राउंड फ्लोअरला काय बनवणार असतील. कारण तुम्हाला पण काय वाटतं, जर ग्राउंड फ्लोअरला म्युझियम बनवलं असेल तर संभाजी महाराजांचा इतिहास वगैरे सांगितलं जाईल तर किती भारी वाटेल. आणखी हे बघा, इकडे क्रेन हे मटेरियल घेऊन चाललं आहे. साईडने क्रेन एका साईडने उचललंच होतं डायरेक्ट, एवढंच जड आहे ते. तर मित्रांनो, इथं प्रत्येकजण जो कोणी येतोय ना त्याला प्रत्येकाला असं वरती नाही का डोक्याला हात लावूनच बघावं लागतं, एवढी महाराजांची मूर्ती उंच आहे. 180 फूट म्हणजे थोडी नाही ना. खरंच खूप भारी वाटते मूर्ती. हे बघा व्हिडिओतून कसं दिसतंय, खरंच लय भारी वाटतं इथं. चला आता आपण जाऊया, भरपूर उशीर झाला आहे. आणि नंतर जर टाईम मिळाला आपल्याला, ज्यावेळेस काम कंप्लीट होईल त्यावेळेस येऊ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीसुद्धा काळजी घ्या. तसेच दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.